नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सर्व राज्यातील माझी लाडकी बहीण अर्जदारांना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व अर्जदार महिला बऱ्याच दिवसापासून आता येथे पुढील हप्त्याच्या येथे प्रतीक्षेत होते. म्हणजे मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना येथे महायुती सरकारने जाहीरनाम्यामध्ये 2100 रुपये आमचे सरकार आले तर 2100 रुपये आम्ही महिलांना येथे दर महिन्याला देऊ असे ते जाहीर केले होते. परंतु मित्रांनो, आता येथे निवडणुकीमध्ये महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी दणदणीत विजय दिला आहे. तर मित्रांनो, आता येथे लाडकी बहीण योजनेतील येथे आता हिवाळी अधिवेशन चालू असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पुढील हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची येथे अपडेट सांगितली आहे. मित्रांनो, ही अपडेट कोणची आहे आणि तारीख कोणची आहे, कधी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे याबाबतची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात. तर यामध्ये आपण बघू शकता, विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. ही योजना भलतीच यशस्वी ठरली. राज्यात मोठा प्रतिसाद या योजनेला मिळाला. जसा या योजनेला प्रतिसाद मिळाला तशा लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरातही भरभरून मतं टाकली. आणि मित्रांनो, जनतेने आम्हाला जनादेश दिला आहे तो तुम्ही स्वीकारा असे देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीला येथे सांगितले. गेल्या 30 वर्षात एवढा विजय कोणालाच मिळाला नाही असंही ते म्हणाले. या विजयामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. निवडणुकीत आम्ही जी आश्वासने दिली आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यापासून आम्ही मागे हटणार नाही असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट म्हटले आहे. तर त्या मित्रांनो, येथे शिवाय ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या कधीही बंद करणार नाही असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं आहे. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस यांनी काय बोलताना याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आम्ही हिवाळी अधिवेशन संपल्यावर त्यांच्या खात्यात टाकणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले आहे. नागपूर इथे होत असलेले हिवाळी अधिवेशन 21 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे 21 डिसेंबर नंतर हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असे फडणवीसांनी यांनी स्पष्ट सांगितले आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने येथे तुम्ही बघू शकता, आता लाडक्या बहिणींना येणारा पुढील 2100 रुपयाचा हप्ता हा आता येते 21 डिसेंबर नंतर. मित्रांनो, येते 25 ते 30 तारखेच्या आतमध्ये लाडक्या बहिणींना येते 2100 रुपयाचा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात येथे वर्ग करण्यात येणार आहे. मित्रांनो, अशी महत्त्वाची माहिती होती. माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.